नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि कॅप्टन म्हणून ओळखले जाणारे अशोक खरात याच्या महिलांवरील अत्याचार व लैंगिक शोषणाच्या गंभीर प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. खरातच्या काळ्या कारनाम्यांची माहिती समोर येत असताना प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खरातशी संबंधित व्हिडिओ आणि आरोपांनंतर पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता माजी मंत्र्याचे कनेक्शन समोर आले आहे. अनेकांना प्रश्न पडला आहे की अशोक खरात प्रकरणात कोणत्या माजी मंत्र्याचे कनेक्शन समोर आले आहे. आम्ही ज्यांच्याविषयी बोलत आहोत ते माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या निकटवर्तीयाविषयी. त्याची चौकशी सुरू झाली आहे. पोलिसांनी दीपक लोंढे या व्यक्तीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली आहे. लोंढे हे शिवसेना शिंदे गटचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय मानले जातात. विशेष तपास पथकाकडून त्यांची अनेक तास चौकशी करण्यात आली. दीपक लोंढे हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर परिसरात जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायात सक्रिय असलेले एजंट आहेत. खरात याने नाशिक जिल्ह्यात जमवलेल्या अफाट मालमत्तेत आणि संशयास्पद जमीन व्यवहारांमध्ये लोंढेचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. खरातच्या आर्थिक साम्राज्याशी संबंधित व्यावसायिक आणि आर्थिक व्यवहारांची माहिती गोळा करण्यासाठी ही चौकशी महत्त्वाची ठरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार एसआयटी पथक खरातने जमवलेल्या मालमत्तेच्या स्रोतांचा आणि जमीन व्यवहारांचा सखोल अभ्यास करत आहे. लोंढेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे खरातच्या इतर राजकीय आणि व्यावसायिक भागीदारांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. खरातने न्यूमरॉलॉजिस्ट किंवा अंकशास्त्रज्ञ म्हणून नाशिकमधील अनेक प्रभावशाली व्यक्तींना आपल्या जाळ्यात ओढले होते. त्यांच्याशी आर्थिक हितसंबंध असलेल्या व्यक्तींची शक्यता तपास यंत्रणा तपासत आहे.